नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 3 दिवसापूर्वी अपलोड केलेला एक साधासा छोटासा व्हिडिओ, ज्याला कुठल्याही प्रकारची विशेष स्वरूपाची एडिटिंग नाहीये, कुठल्याही स्वरूपाचा खूप चांगला असा कॅमेराने तो शूट केलेला नाहीये, ज्याच्यामध्ये मागून बॅकग्राऊंडचा खूप जास्त आवाज येतोय आणि तो ऐकायला पण कधी कधी त्रास होतोय. म्हणजे अधूनमधून कानांना त्याचा त्रास होतोय, पाठीमागून गाड्यांचे कोणीतरी बोलतोय त्याचा आवाज येतोय. पण तरीही मी माझ्या मनातल्या ज्या ज्या भावना आहेत तर त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. आणि असा एकदम साधारण व्हिडिओ की जो मी अपेक्षाही केली नव्हती किंवा मी फार जास्त असं त्याच्याबद्दल विचार केला नव्हता की मी इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी दिलेलं प्रेम, या सगळ्यांना एकत्रित बांधण्यासाठी माझ्याकडे खरं तर शब्द नाहीयेत. आज 3 दिवसानंतर हा व्हिडिओ जवळपास 20,000 लोकांनी बघितलाय. त्याच्यावरती 300 पेक्षा जास्त लोकांनी आपल्या भावना कमेंटच्या थ्रू व्यक्त केल्यात. आणि या चॅनेलला 3 दिवसातच पोहोचलेले 1,000च्या जवळपासचे सबस्क्रायबर्स, तुमच्या सगळ्यांचं हे प्रेम खरं तर मी त्याला म्हणजे कुठल्या शब्दात व्यक्त करू याच्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाहीयेत. परंतु तरीही असं याची जाणीव झालीय की आपली जबाबदारी जी आहे तर ती आता वाढलीय. आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन जाताना आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करत असताना आपल्याला सगळ्यांना आता किती जास्त गोष्टी करण्याची गरज आहे याची जाणीव आता थोडीशी व्हायला लागली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अजून काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मला जाणवल्या आहेत. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची आणि जी मला भावली ती गोष्ट म्हणजे की आपल्या सगळ्यांची स्टोरी किंवा आपल्या सगळ्यांची गोष्ट जी आहे या क्षेत्रामधली ती जवळपास सारखीच असते. संघर्ष हा प्रत्येकाचाच असतो. तो कधी कधी कोणाला व्यक्त होता येतं, कोणाला व्यक्त होता येत नाही. कारण मी एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त झालो, बरेचसे मुलं जे आहेत तर ते कमेंट सेक्शन मध्ये त्यांना त्यांच्या शब्दातून व्यक्त झाले. सो अशा सगळे जे विद्यार्थी आहेत, असे सगळे जे स्पर्धा परीक्षा करणारे मुलं आहेत किंवा या क्षेत्राच्या पलीकडे पण जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना बोलतं करून त्यांच्या भावना जाणून घेण्याचाही प्रयत्न असेल. त्यानंतर या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या या चॅनेलची वाटचाल नेमकी कशी असेल, मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओज या चॅनेलवरती पोस्ट करेल, याचा एक छोटासा रोडमॅप जो आहे तर तो मी सांगू इच्छितो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे तर स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जे आहेत तर त्यामध्ये एमपीएससी आणि युपीएससी, यामध्ये युपीएससीची जी परीक्षा आहे तर ती वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे आणि एमपीएससीनेही आपला पॅटर्न जो आहे तर तो या वर्षीपासून वर्णनात्मक स्वरूपाचाच केलेला आहे. मी युपीएससीची जी परीक्षा आहे तर ती मराठी माध्यमातून वर्णनात्मक पद्धतीने दिलेली होती. त्यामुळे माझा जो प्रयत्न असेल तर तो एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा जे विद्यार्थी करत आहेत तर त्यांना वर्णनात्मक पद्धतीसाठी कशा प्रकारे मला मदत करता येईल तर त्या हिशोबाने असेल. आता सध्या 2026 ची जी एमपीएससीची पूर्व परीक्षा आहे तर ती 31 मे ला आहे. सो तोपर्यंत जे विद्यार्थी पुढच्या वर्षीचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना एकच सजेशन आहे की सध्या तरी पूर्व परीक्षेवरती तुम्ही फोकस करा. या परीक्षेचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून आपण पूर्व परीक्षा पास होऊ शकू. आणि आपण सगळेजण ती पूर्व परीक्षा जर पास झालो तर मग आपल्याला वर्णनात्मक पद्धतीचा चांगल्या पद्धतीने एक थोडासा रोडमॅप आखून अभ्यास करता येईल की उत्तरलेखन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे पॉइंट्स ऍड करायचे आहेत, एक आकर्षक उत्तरलेखन कसं करायचं आहे. आणि याबाबतचे सगळे व्हिडिओ जे आहेत तर ते मी पूर्व परीक्षा झाल्यानंतर टाकण्याचा प्रयत्न करेल की मराठी माध्यमातून कशा प्रकारचे कुठले सोर्सेस आपल्याला वापरायचे आहेत आणि आपल्याला डेली त्याचं प्लॅनिंग लेखनाचं जे आहे तर ते कशा प्रकारचं करायचं आहे. या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे एमपीएससीची डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा देताना मीही एक परीक्षार्थी आहे एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा. सो मीही तुमच्या सोबत असेल. आपल्या सगळ्यांना सोबत ही पूर्व परीक्षा द्यायची आहे आणि सोबत पुढच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, युपीएससीची पूर्व परीक्षा जी आहे तर ती आता 24 मे ला आहे. सो आता तरी पूर्व परीक्षेचा खूप जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठीचा एक राहिलेल्या दिवसांमध्ये आपलं नियोजन कशा प्रकारे असायला हवं. आणि योगायोगाने मला युपीएससीच्या पाठीमागचे माझे 1-2-3 जे अटेम्प्ट आहेत तर त्यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये एक चांगला 115 ते 120 मार्कांमध्ये स्कोर आहे. सो मी तो कशा प्रकारे तो स्कोर प्राप्त केला माझ्या पेपरमध्ये. सो याच्याबद्दलच्या काही ट्रिक्स असतील, काही हॅक्स असतील, काही चीट कोड्स असतील, नॉलेजच्या पलीकडे म्हणजे आपल्या माहितीच्या पलीकडे आपण त्या पेपरला कशा प्रकारे हँडल करायला हवं, आपली त्या पेपरवरची साईन लँग्वेज असेल, काही क्वेश्चनमध्ये काही सेंटेन्समध्ये थोडासा कोहरन्स असतो. सो युपीएससीच्या आयोगाची लँग्वेज जी आहे तर ती समजून घेऊन कशा प्रकारे आपल्याला पेपर सॉल्व्ह करता येईल याच्याबद्दलचा एक सविस्तर डिटेल्ड व्हिडिओ की ज्याच्यामध्ये युपीएससीचे पीवायक्यूचं अनालिसिस केलेलं असेल आणि त्या पीवायक्यूच्या बेसिसवरती
तुमच्या नॉलेजच्या पलीकडे जाऊन तुम्हाला फक्त सिच्युएशनल अवेअरनेस किंवा मग माहितीच्या आधारावरती, लॉजिकल इलिमिनेशनच्या टेक्निकवरती, इलिमिनेशनवरती किंवा तुमच्या इन्स्टिंक्ट वरती किती प्रश्न कशा प्रकारे अटेम्प्ट करता येऊ शकेल की ज्याच्यामुळे तुमचा स्कोर जो आहे तर तो काही मार्कांनी वाढू शकेल, याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ मी 1-2-3 दिवसामध्ये चॅनलवरती अपलोड करेल, जेणेकरून युपीएससीचे जे विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे त्यांना त्याचा फायदा जो आहे तर तो होऊ शकेल. सो अशा पद्धतीने पुढच्या काही दिवसांचा प्रयत्न असेल. त्यानंतर आपण युपीएससी आणि एमपीएससी मराठी माध्यमासाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून मला जितक्या गोष्टी शेअर करता येतील त्यामध्ये मी स्वतः लिहिलेले काही उत्तरं असतील, काही निबंध असतील, माझ्या काही नोट्स असतील, त्यानंतर माझी उत्तर लेखनाची जी शैली असेल, त्यासोबतच माझे 2 प्रयत्न जे आहेत, जी मेन्स मी दिली युपीएससीचे, त्याच्यामध्ये मला किती स्कोर मिळाला, माझं स्कोर कार्ड काय राहिलं, मला मुलाखतीमध्ये किती मार्क्स मिळाले, माझी मुलाखत कशा प्रकारची झाली, सो याबद्दलचे टप्प्याटप्प्याने व्हिडिओ जे आहेत तर ते मी चॅनेलवरती अपलोड करेल. सो अशा प्रकारे हा सगळा एक रोडमॅप जो आहे तर तो असेल. यासोबतच चॅनल सोबत जोडले गेलेले अनेक विद्यार्थी किंवा अनेक सबस्क्रायबर्स असे आहेत की त्यांचं जग जे आहे तर हे स्पर्धा परीक्षेच्या पलीकडचं आहे. सो अशाही लोकांपर्यंत ज्या ज्या गोष्टी समाजातल्या मी बघतो आहे ज्याच्याबद्दल मला असं वाटतं की थोडासा अवेअरनेस क्रिएट व्हायला हवा किंवा कशा पद्धतीने आपल्याला एक सकारात्मकतेने किंवा समग्रतेने आयुष्याकडे बघता येऊ शकेल, सो त्याच्यासाठीचेही काही व्हिडिओज मी अधूनमधून जसं जसं मला जमेल त्या हिशोबाने अपलोड करत राहील. सो असा सगळा हा रोडमॅप जो आहे यापुढे चॅनेलचा तर तो असेल. अजून एक सांगण्याची गोष्ट म्हणजे की आजकालच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये की जिथे तुमच्या भावनांपेक्षा खूप चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजी असेल किंवा एक एडिटिंग असेल, या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्व आलेलं असतानाही तुम्ही एका साध्या व्हिडिओला खऱ्या भावनांना इतकं जास्त प्रेम दिलं, त्याबद्दल मी खूप खूप आयुष्यभर या गोष्टीसाठी ऋणी राहील. मी आधी सांगत आलोय की हा प्रवास जो आहे तर तो आपला आहे. म्हणजे हे चॅनल सुरू करण्याआधी बऱ्याच दिवस मी विचार करत होतो. त्यावेळी मी माझ्या मित्रांना ज्यावेळी भेटायचो आणि बोलायचो की मला काहीतरी करायचंय, चॅनल सुरू करायचंय, तर त्यावेळी मला तेच डिटेल ते सांगायचे की 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले म्हणजे किंवा 4000 तास पूर्ण झाले म्हणजे चॅनल मॉनिटाईज होतो, मग तुला असं करता येईल, मग तुला तसं करता येईल. पण माझं एकच म्हणणं होतं किंवा मी त्यांना तेच सांगायचो की मला हे सगळं करण्यासाठी करायचं नाही या गोष्टी, मला फक्त मला स्वतःला व्यक्त व्हायचंय आणि मला लोकांपर्यंत पोहोचायचंय, मला त्यांना जोडायचंय, त्यांच्यापर्यंतच्या भावना ज्या आहेत तर त्या जाणून घ्यायच्या आहेत. आणि मला असं वाटतंय की याची खूप खूप चांगली सुरुवात जी आहे तर ती आपल्या प्लॅटफॉर्मची जी आहे तर ती झाली आहे. ही एका विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ असेल. सो जोडले जाऊया त्याच्यासोबत, एकमेकांना साथ देऊयात, एकमेकांच्या सोबत राहूयात. तुमच्या ज्या कमेंट्स आल्या त्या वाचून खरंच म्हणजे त्याला कुठल्या शब्दामध्ये मी व्यक्त करू याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत, पण तुमचे खरंच खूप 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 मी आभारी आहे. एक मराठी कवी आहेत दत्ता हसलगीकर, त्यांची उंची नावाची एक कविता आहे जी मला फार आवडायची. माझ्या अभ्यासाच्या याच्यामध्ये युपीएससीच्या मी बऱ्याच वेळा निबंधामध्ये देखील ती वापरली. आणि माणसाची उंची किती असावी याच्याबद्दल त्यांनी आपल्या या कवितेतून आपलं मत मांडलंय. तर ते म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचे जन्म मिळले त्यांना उचलून वरती घ्यावं. सो आपल्या सगळ्यांचा प्रयत्न की ज्यांच्या बागेत चांगली फुलं फुलून आलेली आहेत त्यातली 2 फुलं इतरांच्या वाट्याला द्यावीत, ज्यांचे चांगले सूर जुळून आलेत त्यातले 2 सूर इतरांसाठी गावेत, आणि ज्यांची उंची आभाळा एवढी झाली असेल त्यांनी थोडंसं खाली येऊन मातीतल्या ज्यांचे जन्म मिळलेत त्यांच्यासाठी प्रयत्न करावा. यासाठीचा असेल. या सगळ्या वाटचालीत तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्यासोबत आपला सगळा हा युट्यूबचा परिवार जो आहे तर तो जोडला गेलेला आहे. यासोबतचा प्रवास हा आपला असेल. हातात हात घेऊन काम करूयात आणि सोबत चालले जाऊयात, अभ्यास करूयात, हसत राहूयात, हसवत राहूयात, चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या शेअर करत राहूयात. कारण चांगली माणसं ज्यावेळी जोडली जातात त्यावेळी समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारची सकारात्मकता पसरते. तुम्हा सगळ्यांना एक दिवस भेटण्यासाठी किंवा आपला सगळा जो परिवार आहे तर